नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्याला राशी भविष्य पाहायचं आहे तुळ राशीपासून मीन राशीपर्यंत। राशी भविष्य म्हणजे जे चंद्रावरून असतं त्याला रास म्हणतात। आपल्या कुंडलीमध्ये आकडे लिहिलेले असतात, हे आकडे राशी दाखवतात। 1 मेष, 2 वृषभ, 3 मिथुन, 4 कर्क असे। मग ज्या आकड्या शेजारी चंद्र लिहिला तो आकडा म्हणजे जी रास आहे ती रास या चंद्राची म्हणजे तुमची असते। कुंडलीमध्ये हा चंद्र 12 स्थानांपैकी कुठेही असू शकतो, पण आता तुमच्या समोर प्रत्येक राशीच्या भविष्याच्या सांगायच्या वेळेला एक कुंडली येणार आहे, ज्या कुंडलीमध्ये प्रथम स्थान, चतुर्थ स्थान, सप्तम स्थान, दशम स्थान, पंचम स्थान, भाग्यस्थान याच्यामध्ये ज्या चंद्राचं भविष्य मी सांगणार आहे तो चंद्र लिहिलेला असणार आहे। याचा अर्थ काय, तर आयदर प्रथम किंवा चतुर्थ किंवा सप्तम किंवा दशम किंवा पंचम किंवा भाग्य या केंद्र किंवा त्रिकोण स्थानामध्ये ज्यांचा चंद्र असतो तो मुळातच शुभ परिणाम देणारा असतो। मग त्या चंद्रापासून गोचरीच्या ग्रहांचा परिणाम कसा मिळेल, हेच तर आपलं राशीचं भविष्य। म्हणजे काय की आपल्या चंद्रापासून गोचरीनी भ्रमण करणारे ग्रह जिथे जिथे शुभ भ्रमण करतायत त्या ग्रहांचा परिणाम त्यांच्या कारकत्वाप्रमाणे आपल्याला शुभ मिळतो। जे शुभ भ्रमण करत नाहीत त्यांचा शुभ मिळत नाही। म्हणून या स्थानांमध्ये त्या राशी लिहिलेल्या तुम्हाला दिसतील। याच्याशिवाय गोचरीनी बळ द्यायच्या आधी सुद्धा हा जो चंद्र कुंडलीत लिहिलेला असतो हा तुमच्या कुंडलीच्या वर ल म्हणून 4 आकडे आणि चम म्हणून 4 आकडे असतात। ते तुमच्या लग्नाचे राशी अंश कला विकला आणि चंद्राचं राशी अंश कला विकला असतात। म्हणजे चंद्र किती अंशात आहे हे तिथे दिसतं। चंद्र कुठल्याही कुंडलीतला 10 अंश ते 20 अंश कुठल्याही राशीमध्ये असेल तर तो युवावस्थेमध्ये म्हणजे व्यवस्थित परिणाम देणारा असतो। तसंच शुद्ध चतुर्थी ते वद्य चतुर्थी ज्यांचा जन्म असतो तो चंद्र शुभ। क्षयतिथीला चंद्र असेल तर तो जन्म असेल क्षयतिथीचा तर तो चंद्र शुभ नाही। चंद्र कुंडलीमध्ये जिथे आहे तिथे त्याच्या दोन्ही बाजूला ग्रह असतील तर ते त्याला सपोर्ट करतात आणि त्याच्यावर जेवढ्या लोकांच्या दृष्टी जेवढ्या ग्रहांच्या दृष्टी या चंद्रावर पडतात तेवढा तो चंद्र शुभ होतो। चंद्र रवी बरोबर अस्तंगत होत नसेल तर तो शुभ आहे। अस्तंगत होणारा चंद्र, अस्तंगत परिणाम देणारा चंद्र हा शुभ चंद्र नाही। असे निकष चंद्राच्या शुभतेसाठी आहेत कुंडलीत असणाऱ्या। आता आपल्याला कळलं आपल्या कुंडलीतला चंद्र शुभ कसा बघायचा। मीन राशीचं राशी भविष्य बघूया 18 ऑक्टोबर 2025 ते 18 जानेवारी 2026 साठी। मीन रास ज्यांच्या कुंडलीमध्ये आहे तिथे 12 आकड्यामध्ये चंद्र लिहिलेला आहे। स्क्रीनवर तुम्हाला कुंडली येतेच, ज्याच्यामध्ये 1 4 7 10 5 9 या स्थानामध्ये चंद्र असेल तर तो शुभ असतो। त्याशिवाय कशा प्रकारे चंद्र शुभ होतो हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याच्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे तुमचा जन्म शुद्ध चतुर्थी ते वद्य चतुर्थी तर शुभ चंद्र आहे। चंद्राच्या मागे आणि पुढे ग्रह आहे तरी चंद्र शुभ आहे। चंद्रावर अनेक ग्रह बघतात तरी चंद्र शुभ आहे। त्यामुळे आता मीन राशीकडे आपण जाताना मीन राशीची आधी नक्षत्र बघूया। पूर्वा भाद्रपदा नक्षत्र याचा चतुर्थ चरण हे गुरुचं नक्षत्र आहे आणि गुरुच्या नक्षत्रामध्ये पूर्वा भाद्रपदा 1 याचा चरण स्वामी हा सिंह राशीचा रवी आहे। पूर्वा भाद्रपदा 4 चा चरण स्वामी कर्क राशीचा चंद्र आहे। पूर्वा भाद्रपदा 4 ला ही रास सुरू होते तर गुरुची रास, गुरुचंच नक्षत्र आणि चंद्राचा चरण हे 2 ग्रह शुभ पाहिजेत, गुरु आणि चंद्र। उत्तरा भाद्रपदा हे शनीचं नक्षत्र आहे त्यामुळे शनी पण शुभ पाहिजे आणि ह्याचे चरण स्वामी जे आहेत ते 5 6 7 8 राशींचे स्वामी म्हणजे सिंह राशीचा रवी, कन्या राशीचा बुध, तुळ राशीचा शुक्र आणि वृश्चिक राशीचा मंगळ हे 4 ग्रह कुंडलीत शुभ असतील तर उत्तरा भाद्रपदा नक्षत्रातला मीन राशीतला चंद्र शुभ आहे। जर रेवती नक्षत्राच्या 4 चरणात असतील तर गुरु आणि शनी पण कुंडलीतले शुभ असले पाहिजेत। या राशीच्या लोकांच्यासाठी व्यवसायासाठी काय काय दिसतं आहे या 3 महिन्यामध्ये, तर व्यवसाय आणि नोकरी हे अर्थ त्रिकोणातली स्थानं आहेत, दशम आणि षष्ठ। दशम स्थानामध्ये ग्रहांची साथ मिळाली। मीन रास ही गुरुची रास आहे। रवी चंद्र मंगळ हे गुरुचे मित्र आहेत।
त्यामुळे यांचं गोचर रवीला खूप चांगले परिणाम देतं. रवी जेव्हा इथे धनु राशीमध्ये 7 डिसेंबरला येतो तेव्हा तो 10वा येतो, म्हणजे व्यवसायासाठी शुभ येतो, सरकारी कामं होतील. पण भाग्येश मंगळ मात्र त्यावेळेला तिथे साथ देत नाही आहे. तो डिसेंबरच्या 24 तारखेनंतर तिथे येऊ शकतोय. त्याच्यामुळे मंगळाची हवी तशी साथ नाही. धनस्थानाचा स्वामी हा भाग्यात आहे, पण इथे गुरुजनांवर तुम्हाला फारसा विश्वास राहणार नाही. डिसेंबरमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला, डिसेंबर नंतर दशमात येणारा मंगळ, इथे मंगळ दशमात आला की तुम्हाला लीडरशिपसाठी प्रयत्न तुम्ही कराल, पण यश मात्र तुम्हाला फेब्रुवारीशिवाय मिळणार नाही. 7 डिसेंबरमध्ये डिसेंबर नंतर दशमातला मंगळ रवीबरोबर शुभ आहे. व्यवसाय, नोकरी, राजकारण सगळीकडे लीडरशिप फक्त मिळेल. सप्तमेश बुध दशमामध्ये व्यवहार ज्ञान उत्तम देईल. व्यवसायामध्ये वकिली, कलाक्षेत्र, बुध हा कलांचा कारक आहे, अकाउंट्सचा कारक आहे. अकाउंट्समध्ये काम करणाऱ्यांना खूप चांगलं सहकार्यांचं मिळणार आहे, कारण सहकार्यांचं हे स्थान आहे. स्वतःच्या घरासाठी गुरुची साथ 6 डिसेंबर नंतर आहे, तेव्हा घराचे योग येतील. नोकरदार लोकांना धनस्थानामध्ये मेष रास आहे. इथे जर केतूच्या नक्षत्रामध्ये कुठला ग्रह असेल तर कौटुंबिक नात्यात जवळीक निर्माण करावी लागेल, कारण केतूचा संबंध तिथे येतो. केतू हा डिटॅचमेंटचा कारक आहे. धनु राशीमध्ये मूळ नक्षत्रात ग्रह असेल तर ॲग्रेसिव्हली स्वतःच्या व्यवसायामध्ये तो यश देईल. शुक्र आणि बुध दोघांचीही दृष्टी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पासून जानेवारी 26 पर्यंत धनस्थानावर आहे. पैशाची आवक चांगली राहील. काही अचानक धनलाभाचे योग येतील. जोडीदार आणि बिझनेस यामधून भाग्यवर्धन होणार आहे. शुक्र कुटुंबात सामंजस्य निर्माण करणार आहे. जोडीदार खूप भावनिक जवळीकीने जोडीदाराशी वागाल ऑक्टोबर ते डिसेंबर. गृहिणींसाठी दिवाळीनंतर घरात काहीतरी चांगल्या गोष्टी, चांगली खरेदी कराल. नवीन घराचाही योग येतोय. राहू मंगळ 6ठावर बघतायत, त्यामुळे नवीन घरासाठी कर्ज घेताना लोकांशी वाद घालू नका. संततीसाठी ऑक्टोबर ते डिसेंबर गुरुची पंचमाला साथ आहे. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. संततीमध्ये ज्यांचं वय त्या अपत्य संभवाचं आहे त्यांना अपत्य संभव आहे. छोट्या कुठल्या तरी वेगळ्या प्रकारच्या शिक्षणासाठी ॲडमिशन घ्या. इन्व्हेस्टमेंट्स चांगल्या प्रकारे फळ देतील. नवीन गुंतवणूक करायला हरकत नाही. पण आत्ता वर्षभरासाठी ते गुंतवा ऑक्टोबरमध्ये, कारण मकरेत येणारा राहू नंतर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटमध्ये फसवू शकतो. नोव्हेंबर 2026 नंतर हा राहूमध्ये बदल होतोय. विवाहासाठी उपवर मुलामुलींचे विवाह योग ऑक्टोबर ते डिसेंबर पंचमातल्या गुरुमध्ये आहेत. नंतर जून 2026 नंतर परत विवाह ठरण्याचे योग आहेत. वास्तू कर्जासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर वास्तू कर्जासाठी फारसा चांगला काळ नाही आहे. नातेवाईक, इतर मित्र मैत्रिणी यांच्यासाठी शुक्र नवीन मित्रांशी नवीन मैत्री घडवेल. शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षणाचा कारक आहे, त्यामुळे भिन्नलिंगी मैत्री होईल. मोठ्या संस्थांशी व्यवहार सफल होतील. राहू व्ययात वर्षभर आहे. डिसेंबर नंतर गुरु चतुर्थात येतोय. नवीन वर्षामध्ये परदेश गमन होऊ शकतं. परदेशी जाणं हे आजकाल अनेकांचं स्वप्न आहे, त्याच्यामुळे हे प्रत्येक वेळेला सांगितलं जातं. अर्थात तुमच्या कुंडलीमध्ये मीन राशीच्या चंद्रावरून गोचरिनी जेव्हा जेव्हा ग्रह जातात तेव्हा तेव्हा ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे फळ देतातच. चंद्रापासून स्थानानी जसे शुभ फळ देणारे शुभ ग्रह येतात तसं त्यांना शुभ फळ मिळतं. त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी ह्याच्याप्रमाणे आपल्या चंद्राचं फळ, चंद्राला आपल्या कुठल्या ग्रहांचं फळ चांगलं मिळतं हे बघितलंच आहे. मुळात मीन रास ही फारशी महत्त्वाकांक्षा बाळगून त्याच्या मागे लागणारी ॲग्रेसिव्ह अशी रासच नाही आहे. ही जलतत्वाची रास आहे आणि ही मोक्ष त्रिकोणातली शेवटची रास आहे. त्याच्यामुळे शक्यतो समाधान मानणारी, दुसऱ्याच्या अडचणीसाठी धावून जाणारी, अशा चॅरिटी करणाऱ्या गुरुची ही रास आहे. त्यामुळे तुमच्या राशीला मनापासून कशाचा त्रास तुम्ही करून घेत नाही, जर तुमचा चंद्रकुंडलीत शुभ असेल. पटलंय ना? माझा चॅनल सबस्क्राईब करा. मी तुम्हाला कुंभ राशीच्या वेळेला सांगितलं तसं परत एकदा सांगते. 8 नोव्हेंबरच्या शनिवारपासून माझी नवीन बॅच सुरू होते. मी ॲस्ट्रॉलॉजी शिकवते गेली 13 वर्ष. त्यामुळे माझ्या क्लासमध्ये ॲडमिशन हवी असेल तर मला इथे कॉमेंट करा, मेल करा. मेल ID दिलेला आहे माझा. आणि तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी काय करावं लागेल ते
मी माझ्या चॅनलवरती पण अनेकांचं जेव्हा मेल येतील तेव्हा परत एकदा लिहिणार आहे. फेसबुकवरही माझी ॲड करणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये माझ्या क्लासमध्ये ॲडमिशन घ्या. तुम्हाला जास्त डिटेल प्रत्येक गोष्ट शिकता येईल. कॉमेंट्स करा या चॅनलवरती माझ्या ह्या व्हिडिओवर कसा वाटला तुम्हाला. तोपर्यंत पुढच्या विषयाची मी तयारी करते. बाय बाय.